नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी स्वागत करत आहे। तर आपण या आधीचा व्हिडिओ पाहिला तो म्हणजे कन्याकुमारी टेम्पलचा पाहिला, मंदिराचा पाहिला आणि ही लाईन जी पाहत आहात ती आहे विवेकानंद स्मारकाकडे। आम्ही चाललो आहोत कन्याकुमारी बेटावर, जिथे विवेकानंदांचं स्मारक आहे। त्याचबरोबर कन्याकुमारीने जिथे तपश्चर्या केली होती महादेव शंकराला स्वतःचा वर बनवण्यासाठी, तर ते पण तिथे ठिकाण आहे। तर चला बघूया। कन्याकुमारी मंदिरापासून आपल्याला विवेकानंद स्मारक बेटावर जाण्यासाठीचा जो प्रवास आहे तो आपल्याला समुद्रातून करावा लागतो। त्यासाठी बोट आहेत, शिपिंग कॉर्पोरेशन्सने विविध तिकीट इथे नेमलेली आहेत। जे पास आहेत त्यांच्यासाठी ते 300 रुपये आहे पर्सनली आणि एका पर्सनसाठी, आणि जर ऑदर असेल किंवा सगळ्यांसाठीच आहे तर त्यांच्यासाठी फक्त 150 रुपये आहेत। तर खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला जवळपास 2.5 तास लागले होते फक्त तिकीट काढण्यासाठी। तुम्ही बघत आहात गर्दी, कारण मे महिना होता त्यामुळे भरपूर गर्दी होती। तिकीट काढायचं नंतर आम्ही जाणार थेट विवेकानंद स्मारकासाठी। 20 मिनिटाचा फक्त प्रवास आहे। जरी आपण बोटीतून जात असेल तर अंतर काही तेवढं नाही आहे, फक्त एकच आव्हान आहे ते म्हणजे आपल्याला समुद्रातून पार करावं लागतं आणि मजा पण येते। तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल आणि एन्जॉय सुद्धा करा। विवेकानंद स्मारक येथे अप्रतिम नजारा आहे। थोडंसं पाऊस पण पडतोय, वातावरण ढगाळ आहे। इकडून एंट्री आहे आता। काम ते पोरगी करू लागली। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे कन्याकुमारी बेट हे विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी मंदिर, 2 समुद्राचा संगम याच्यासाठी फेमस तर आहेच आहे, पण त्याचबरोबर इथे सनसेट आणि सनराईजसुद्धा होतं। त्यामुळे मी हे जो व्ह्यू देत आहे तो कॅलेंडर म्हणता येईल किंवा इथे सनराईज कॅलेंडर म्हणून आहे, तर त्याचा व्ह्यू आहे हा। म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे उत्तरायण असेल तर सनसेट किंवा सनराईज कुठे होतं, कधी होतं। एखादा चेंडूसारखा सूर्य पटकन मावळला किंवा उगवला हे पाहण्याचं भाग्य किती भारी किंवा किती छान वाटत असेल, तर ते पण लक्षात आलं पाहिजे। पण आम्ही ते पाहिलेलं नाही आहे, कारण इथे भरपूर पाऊस होता त्यामुळे सूर्य निघालाच नव्हता। हा सनराईज कॅलेंडर याला म्हणता येईल। तर अशा पद्धतीचं आहे बघा, तुम्ही जर पाहिलं तर समजायला अवघड जातं।
हा समोरचं जे मंदिर पाहत आहात तिथे स्वामी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेली आहे. तर तिथे त्यांचा मोठा एक स्टॅच्यू आहे, मूर्ती आहे आणि त्यांची ध्यानस्थ बसण्याची जी ठिकाण होतं ते सुद्धा तिथे आहे. त्यांच्या काही वस्तू संग्रहालयात आहेत, त्यासुद्धा तिथे म्युझियम म्हणून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर त्याच बाजूला कन्याकुमारीचं सुद्धा मंदिर आहे. कन्याकुमारीचं मंदिर म्हणजे कन्याकुमारीचा एकच पाय आहे. कारण का तर तिने शंकराला वरलं होतं आणि त्यासाठी तिने ह्या बेटावर एका पायावर उभं राहून तपश्चर्या केलेली होती, म्हणून तिचा अगदी नाजूक असा पाय आहे. कन्याकुमारी ही कन्याकुमारीच आहे असं म्हणतात. तर कन्याकुमारीच्या ठिकाणी जी वाळू आहे ती सुद्धा अक्षदारूपी वाळू आहे आणि म्हणजे असं म्हणतात की हे लग्न झालेलं नाही आहे, त्यामुळे इथल्या वाळूसुद्धा अक्षदाच बनली किंवा अक्षदाच वाळू बनलेली आहे आणि त्या देवीचं नाव किंवा त्या देवीचं नाव हे कन्याकुमारीच असं पडलेलं आहे. बघण्यासारखं ठिकाण आहे, प्राचीन मंदिर आहे. मंदिरसुद्धा समुद्राच्या काठावर आहे. लाटांचा प्रचंड वेग असतो, दोन समुद्रांचा संगम इथे आहे. तर खूप मस्त नजारा असतो. तुम्हीसुद्धा कन्याकुमारीला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.